अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची सेकंड उत्तर तालिका प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, या ठिकाणी 4 मार्क्स तुमचे वाढणार आहेत. तर संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जे फायनल रिझल्ट आहे ते फायनल रिझल्ट केव्हा लागणार आहे आणि कोणत्या बॅचचे या ठिकाणी मार्क्स वाढणार आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ही जी अपडेट्स आहे मित्रांनो, आणि PDF आहे बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी देखील तुम्हाला ही PDF पाहायला मिळेल. तर या ठिकाणी पाहूया काय दिलेले आहे. तर 26/4/2026 रोजी जे पिऊन या पदाची परीक्षा झालेली होती, तर त्या सर्वांमध्ये तिन्ही शाखेसाठी मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ या तिन्हींची या ठिकाणी रिवाइज आन्सर की प्रकाशित केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, सेकंड शिफ्टला ज्या ठिकाणी ज्यांचं पेपर झालेलं होतं 5:30 ते 6 दरम्यान, त्याच विद्यार्थ्यांची सेकंड आन्सर की प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर फर्स्ट आन्सर की म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्या बॅचची परीक्षा झालेली होती त्यांची आन्सर की का आली नाही ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी आन्सर की पाहत असताना तुम्ही पाहू शकता A, B, C आणि D या प्रकारचे सेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारचे या ठिकाणी सेट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता यामध्ये पहा, जे A आहे, A मध्ये किती मार्क्स या ठिकाणी डिलीट्स केलेले आहेत आपण पाहूया. या ठिकाणी जर A मध्ये पाहिलं तर 25 आणि तर एकच या ठिकाणी आपल्याला डिलीट्स दिसत आहे. बी मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर किती क्वेश्चन्स त्याने डिलीट्स केलेले आहेत, तर बी मध्ये सुद्धा या ठिकाणी एकच क्वेश्चन त्या ठिकाणी डिलीट केलेला आहे. त्यानंतर सी मध्ये जर पाहिलं तर 1 आणि त्यानंतर खाली जर आलं तर 1. तर एकंदरीत मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक बीट मध्ये A, B, C आणि D मध्ये फक्त या ठिकाणी एक क्वेश्चन तुमचा डिलीट झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वच बॅचना A, B, C आणि D यांना 1 मार्क्स मिळणार आहे. ज्यांची सायंकाळची बॅच होती त्यांना जे डिलीट झालेले आहेत ते म्हणजेच या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ऑब्जेक्शन घेतलेले जे प्रश्न असतील त्यावर देखील तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स वाढून मिळतील. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पूर्णपणे ही जी आहे आन्सर की प्रकाशित केलेली आहे. राहिला प्रश्न आता, जी आन्सर की होती फर्स्ट बॅचची, तर ॲज इट इज पहिली आन्सर की प्रकाशित केलेली होती सेम त्याच पद्धतीने आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. तर स्पष्ट उल्लेख यांनी केलेले सिरियल नंबर 25, 30, 5 आणि 15 ABC आणि D हे जे काय बॅच आहेत त्यांचे जे क्वेश्चन आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी डिलीट्स केलेले आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, आन्सर की फॉर बॅच 1 शॅल बी रिमेन अनचेंज्ड पब्लिश्ड अर्लियर ऑन द वेबसाइट्स ऑफ बॉम्बे हायकोर्ट्स. याचा अर्थ जी पहिल्यांदा आन्सर की होती तीच आन्सर की त्यामध्ये कसल्याही प्रकारचा चेंज करण्यात आलेला नाही. फक्त या ठिकाणी A, B आणि C जे D सेट होते त्यामध्ये हे क्वेश्चन्स डिलीट केलेले आहेत, म्हणजे एक मार्क्स या ठिकाणी यांना मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं ही अतिशय महत्त्वाची अपडेट्स होती. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी लिपिक या पदाची जर तयारी करत असाल तर खास तुमच्यासाठी स्पेशल एक्झाम ओरिएंटेड आपण टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत. तसेच 5 जुलै रोजी या ठिकाणी वेबिनार सुद्धा ठेवलेला आहे. या दोघांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.